होईपर्यंत मी इथे थांबणार आहे. कधी शांततेने पार पाडली पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर काय वाटतं एकूण परभणीतील सर्व प्रकरणं जर बघितली? मी 2 प्रकरणं परभणीची बघितलेली आहे. तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहीत नाही आहे. एक असंच प्रकरण एक 10-12 वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे 125 लहान मुलं 14 एप्रिलला, आणि त्यावेळेस मी 5-6 तासातच आलो होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स, चादरी, औषधाला लागणाऱ्या मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असं स्वतःहून एक मदत म्हणून, आणि ती गव्हर्नमेंट मदत यायला 3 दिवस लागली होती याची मला जाणीव होती, पण ते 3 दिवसामध्ये सगळं लागणारं जे ते आहे ते परभणी शहराने पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे. हा प्रकरण जो आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे, पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे, त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेलं आहे हे कळत नाही आहे, आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे. कारण का ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असणारं भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहेत, या पोलिसांच्या ॲक्शन्स ज्या आहेत या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असणारं कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे. मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स जी आहे ती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, शांतता मेंटेन करणं, आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असणारा एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मी असणारा मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं ह्या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. माझा अजून असणारा इथले SP असतील किंवा IG असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले, पण प्रत्यक्षात काही रुबरू झालेलं नाही. आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणारं की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि SP आणि IG ला बोलता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला पुन्हा असं एक राऊंड मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी दिसतं की ज्याच्यावर परभणीमध्ये हा प्रकार मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरती सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गूढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीडमध्ये बघतोय. म्हणजे ज्यांच्याशी बोलतो त्यांना असणारं ज्याला स्टंट आपण म्हणतो, माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे. आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे, कोणीच काही सांगायला तयार नाही. आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असणारी परिस्थिती आहे. इथे माझ्या अंदाजानं परभणीमध्ये जे आहे
ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. त्या ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या घटना आहेत. त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इथे रिॲक्शन आली अशी एक परिस्थिती आहे ती. त्यामुळे 2 वेगवेगळ्या घटना मी 2 वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय. पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे. याचं कारण की आता आपली गत अशी होणार का, आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने, म्हणजे वंजारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे, किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचं असणारं लोक स्टंट आहेत. आणि मग ती मला असणारं भीती फार, ज्याला आपण म्हणतो की स्केअरी, ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो, अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतोय. परभनी शहर में न्यायिक हिरासत में सोमनाथ सूर्यवंशी नामक युवक की रविवार सुबह मौत हो गई थी। इस घटना के विरोध में सोमवार 16 दिसंबर को महाराष्ट्र बंद आह्वान किया गया था। इसका सभी परभनी वासियों ने अच्छे से पालन किया और सभी परभनी के दुकानें, व्यापारी संघ ने सब ने बंद रखी। परभनी शहर में 10 दिसंबर को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा के सामने संविधान की प्रतीक का अपमान होने की घटना हुई थी। 11 दिसंबर को इस घटना के विरोध में आंदोलन किया गया। उस दौरान पथराव और आगजनी हुई थी। इसी दौरान हिरासत में लिए गए शंकर नगर निवासी और विधि शाखा के छात्र सोमनाथ सूर्यवंशी की रविवार 15 दिसंबर को सुबह मौत हो गई। संभाजी नगर में उनका शव परीक्षण किया गया था। इस घटना के बाद राज्य भर में इसके असर दिखाई दिए और सोमवार 16 दिसंबर को राज्य व्यापार बंद आह्वान अम्बेडकर संगठनों द्वारा किया गया था। इस बंद में परभनी शहर के अम्बेडकरी संगठनों ने भाग लिया और बंद का आह्वान किया था। सोमवार दोपहर तक सभी बाजार बंद थे। सड़कों पर भी ज़्यादा हलचल नहीं दिखी। इस प्रकार बंद शांतिपूर्वक माहौल के कड़ी सुरक्षा के साथ लागू किया गया था। उसी के साथ एडवोकेट प्रकाश अंबेडकर इनके मौजूदगी में सोमनाथ वेंकट सूर्यवंशी को शव को अंतिम यात्रा निकालकर श्रद्धांजलि दी गई। आप इस वीडियो में नज़ारा देख सकते हैं। आप मेरे साथ देख रहे थे मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता के पास। मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग। आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट करके ज़रूर बताएं। इसी तरह से हमारे चैनल को फॉलो करें, सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्त इस रिपोर्ट को शेयर करें। धन्यवाद। देखिए आले आता